धड 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 वाजलं इथं उभं राहिलो बारक्याला घेऊन आमच्या एकदम प्लास्टिकच व्हायला वाटलं कुठेतरी रोजच रोज व्हायला त्याच्यामुळे प्लास्टिक सारखाच वाटलं आपल्याला आवाज एकदम असं वाटलंच नाही आपल्याला काहीतरी हे व्हायला म्हणजे आणि आपण नांदेडमध्ये कोरोनियामध्ये तर फरले जोरात खाल्लं लय म्हणजे आता अर्धा पुन्हा जास्त हो हो आम्हाला इथे काय समजेल तुम्ही सगळेजण पळून आले त्या दुकानातून ते पळून रेल्वेच इकडे फडफड आम्हाला ते वाटलं ना पहिले मला आधी वाटलं ते प्लास्टिक काय वाटलं नाही गणेश धोंडीबा नाईकवाडे आहे. आम्ही राहणार बारसगाव येथील आहोत. आज सकाळी 8:45 आम्हाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आम्ही जेव्हा आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आमच्या गावातील सर्व मंडळी ही बाहेर रस्त्यावर येऊन सगळी एकच चर्चा झाली की भूकंपाचा धक्का जाणवला. आणि काही जणांचं असं म्हणणं होते की आमच्या घरावरचे जे पत्र आहेत ते असे हल्ल्यासारखे वाटले आम्हाला. सगळेजण एका जागी बाहेर येऊन एकच चर्चा होती की आमच्या इथं भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जेव्हा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आम्हाला तेव्हा आम्ही घरातून बाहेर आलो. जेव्हा हे जनावरे कुत्रे वगैरे जे आहेत ते सगळे रस्त्यावरती आले. आम्ही सर्व तरुण मंडळी हे ते सर्वजण आम्ही रस्त्यावरती आलो जेव्हा आम्हाला भूकंपाचे सौम्य जाणवले तेव्हा. मी बारसगाव येथे राहतो. विठ्ठल नरारी बारशे बाथरूमला गेलतो तर धडधड वाजू लागल्यानं बाहेर पळू आलो आणि लेकरायला यायला बाहेर काढलं. बाहेर आले आम्ही सगळेजण आई वडील लेकर सगळे लोक रस्त्यावर आलते. आम्ही बाहेर आल्यावर सगळेच माणसं बाहेर होते घराच्या बाहेर. काय वाटलं तुम्हाला काय धडधड वाजलं एकदम 10 मिनिटं